गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या भावाच्या चॅनलवर. आणि आपण आज चाललोय बाहेर. एक नवीन जर्नी आयुष्याची चालू होते. प्रिपरेशन तर सगळी झाली आहे, तर काही काही गोष्टी राहून जातात, त्याच बघायच्या राहिल्यात. पण तुम्ही ही जर्नी माझ्यासोबत एन्जॉय करा. आता संध्याकाळी आपल्याला निघायचं इथनं, तर तत्पूर्वी आपण सगळे मंदिरं वगैरे, आजी आजोबा, सगळ्या नातेवाईकांना भेटून घेऊया. आणि मी जसं टाइम मिळेल तसं ह्या जर्नीचा प्रत्येक व्लॉग अपलोड करत राहील. तुम्ही पण ह्या व्लॉगची मजा घ्या. ठीक आहे, चला भेटूया. आता पहिला स्टॉप आमचा आलाय साईबाबा मंदिर. कुठलं आहे हे साईबाबा मंदिर? वर्तक नगर साईबाबा मंदिर. आई आणि आपण इथे आलो. हे बघा, हे साईबाबा मंदिर आहे. खूप जुनं मंदिर आहे. सो फायनली आम्ही एअरपोर्टला आलेलो आहोत. आणि कुठे चालले? मी चालले की तू चालले? सगळे सोडायला आलेत. केवढे जण सोडायला आलेत आपल्याला एअरपोर्टला, आम्ही सांगतो पुढे जाऊन. थोडी घाई गडबड चालू आहे. एअरपोर्टला बसून इमिग्रेशन आल्यानंतर मी तुम्हाला सांगतो सगळं. मुंबई एअरपोर्टला पोहोचलोय. आम्ही आलोय दादूला सोडायला. आता आम्हाला खूप दादूची आठवण येणार. दादू कायमचं नाही चाललंय, दादू येणार आहे. एवढे सगळे लोक सोडायला आलेत आपल्याला. मम्मी पप्पा, गौरीताई, सई, काका, मावशी. ही आहे ओव्हर ऍक्टिंग. सगळ्यांना बाय करून आपण एवढी जण आले जाई, सगळ्यांना बाय करतोय. आणि आपण आपल्या नवीन जर्नीला सुरुवात करतोय लाईन मध्ये. आता इमिग्रेशन इथे चेकिंग झालंय आपलं सगळं. 2 बॅग होत्या. मला टेन्शन होतं घेतात की नाही, पण शिवाय आयडीवर घेतले आपल्या 2 बॅग. आणि आता आपण चाललो. आपल्याकडे खूप टाइम आहे आता इमिग्रेशनला जायचं. इमिग्रेशन करूया आणि मग बोर्डिंगच्या इकडे जाऊन बसूया आणि बघूया काय काय मिळते. मला तर खरं भूक लागले, पण आय डोंट नो काय खायला मिळेल की नाही. सो गाईज, फायनली आपलं इमिग्रेशन वगैरे सगळं झालंय. आणि आता मी सगळं करून सिक्युरिटी चेक एवढी टाईट भाई, 3 वेळा त्यांनी येऊन जाऊन मला लावलं, कारण ते लॅपटॉपचं स्कॅनिंग नव्हतं होत म्हणून. आणि आता आई बाबा वगैरे गेलेत सगळे सोडून, बाय बाय केलंय. आणि आता भूक लागले मला खूप. किती वाजले आता? 11 वाजलेत रात्रीचे. आपली फ्लाईट 1:30 वाजता आहे. तर आपण असं बर्गर किंग मध्ये थोडं खातोय. व्हेज नाही रे, नॉनव्हेज आहे. आता खाऊ आणि मग जाऊ बोर्डिंग पास गेट नंबर आय डोंट नो किती, बघायला लागेल. चला बाय. सो फायनली झालंय आता बोर्डिंग वगैरे. आता चाललंय, आता बघूया. फ्लाईट तर चालू झालं. हे बघा, बसलं विमानात. आणि आता जेव्हा पोहोचेल तेव्हा तुम्हाला नक्की सांगेल की काय चाललंय काय नाही चाललंय. आता हाँगकाँगला पोहोचायला इथं आय गेस 5 hours. सकाळचे आता वाजलेत किती? 5:31. आणि सकाळी ब्रेकफास्ट भेटला. ब्रेकफास्ट 5:31 फ्रूट आहे, योगर्ट आहे आणि लस्सी काहीतरी आहे, खिमा आय गेस. हो, आपण आता पोहोचले हाँगकाँग. हाँगकाँगला तिथं बघू आता काय विषय आहे. 5 तासाचा लेवर आहे, काय करायचं माहित नाही. आता पहिला इथे बघायचं मला. एअरपोर्ट तर एक नंबर बाप आहे यार, मला तर खूप आवडलं. म्हणजे हाँगकाँग एअरपोर्ट ना एकदम शांत आहे. म्हणजे असं इथे घाई गडबड नाही, गोंधळ नाही, काहीच नाही. म्हणजे माझं इमिग्रेशन नाही, सिक्युरिटी चेक पण एकदम 10-15 मिनिटात झालं. काही नाही, त्यांनी सगळं चेक केलं. म्हणजे मी असं कम्पेअर करत नाही, बट आय डोंट नो का इथे मला ऍडव्हान्स वाटतात बाहेरच्या देशामध्ये गोष्टी. म्हणजे मी आता कम्पेअर करायला म्हणत नाही, पण इंडियामध्ये मला 3 वेळा सिक्युरिटी चेकला पाठवलं. ते काहीतरी स्कॅनिंग नव्हती होत बॅग, वॉट एव्हर. इथे 10 मिनिटात स्कॅन करून मी आलोय. आता वेट करतोय फ्लाईटला. 4 तास आहेत अजून. आणि एअरपोर्ट तुम्हाला दाखवतो. एक नंबर आहे यार, खरंच. तुम्ही बघा, एअरपोर्ट बांधलंय यार. हे बघा ना, असं एक ते व्ह्यू. इथे तर फ्लाईट लागेल माझी आणि इकडनं इमिग्रेशन. असं फुल भारी एअरपोर्ट आहे, फुल एकदम भारी. हे बघा इथे, हे फ्लाईट आहे कॅथे पॅसिफिक. सो हाँगकाँग एअरपोर्टला आपण बसलोय, आपल्या फ्लाईटची वाट बघतोय. आणि इथे एकच गोष्ट नाही आवडली मला. फक्त मी फ्रेश व्हायला गेलो तर तिकडे पाणी नव्हतं, टिश्यू पेपर वापरायचा होता. थोडं अनकम्फर्टेबल गोष्ट आहे, पण ठीक आहे. प्रत्येक देशात सगळ्या गोष्टी सेम नसतात. ते बघा फ्लाईट चाललं, दिसतंय का? ते बघा मागे. ए बघा, ए बघा, ए बघा, इकडे 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 ते बघा. एअरपोर्ट तर किंग आहे रे भाई, मस्त बांधलंय. फक्त पाण्याची व्यवस्था मला शोधायची आहे, काय विषय. कारण पाण्याची बाटली अलाउड नाही भावांना इकडे.
तुम्ही प्लेन मधनं पाण्याची बाटली घेऊन आले तर ती अलाउडच नाहीये. डेट तर कळालाय पण फ्लाईटला अजून 3 तास आहेत. सो बघू. आता झोप आली पण इथे झोपायला काय सिस्टम असं आहे म्हणजे ऍक्च्युली आहे. तुम्हाला दाखवतो म्हणजे असं लोकांना बसायला. हे बघा हे एअरपोर्ट आहे. हे असं बसायला आणि इथे बघा हे बघा चार्जिंग डिव्हाइस वगैरे सगळं आहे. तर सुविधा तर सगळ्या एकदम बाप केल्यात. बघू आता कसा टाइमपास करायचा ते. मला आता ना एकदम कडकवाली झोप आली खरं सांगायचं झालं तर. आता 11 तास झोपायचंच आहे पण बघूया. सो फायनली 5 तासाच्या वेट नंतर आता फ्लाईट लागलंय. आता बोर्डिंग चालू होईल आणि सगळ्यात महत्वाचं टेन्शन म्हणजे आता 11 तास फ्लाईट मध्ये बसायचे आपल्याला. सो 11 तास काय करायचं माहित नाही आणि 11 तास एवढं बसायची सवय पण नाही. झोपू शकतो, बघू आता. फ्लाईट मध्ये झोप लागते, टर्ब्युलन्स किती आहे काय आहे, तर मला ती भीती वाटते डगांमधनं फ्लाईट गेले की. जाऊया उद्या आपल्या डेस्टिनेशनला फायनली पोहोचूया आणि मग तुम्हाला दाखवेल मी काय डेस्टिनेशन आहे ते. भाऊ डायरेक्ट प्रीमियमचं तिकीट भेटले आपल्याला. माहित नाही कसं पण प्रीमियमचं तिकीट भेटलं इकॉनॉमिकचं. आणि बाय रिमोट बटन इथे बघा, इथे बघा सीट बीट मागे करायची बटन आहेत. काय कामाचे नाहीत पण ठीक आहे चल. 10 तासाची जर्नी करून झोपायला मिळालं ऍटलीस्ट काहीतरी चांगलं होतंय. गाईज आपल्याला साधा इकॉनॉमीतला प्रीमियर इकॉनॉमी मध्ये शिफ्ट केलं माहित नाही का एंड मोमेंटला. बट सुविधा वा. आता बदाम दिलेले, मस्त खारे बदाम खायला दिलेले, ज्यूस दिलेला, गरम टॉवेल दिलेला तोंडाला लावायला, चादर उशी आणि हेडफोन. हा 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 लक्झरी तर आहे भाई. असा आरामात चिल करू शकतो. प्रीमियम इकॉनॉमीचं तिकीट तर काढायला पाहिजे मिनिमम तुम्ही कोणी फिरत असेल तर असं मला वाटतं. थोडं महाग आहे पण ठीक आहे. वॉशरूमला गेलो ना एवढूच वॉशरूम आहे, एकच माणूस उभा राहू शकतो. फोटो काढलाय पोस्ट करेल. पोस्ट आधी बघून झाली असेल तुमची पण स्टील. सो आज का मेनू देखना पड़ेगा. चिकन है कुछ तो ये लोग अपन नहीं खाते भाई. दे विल ट्राई टुडे. दिस इज वन इज कोक फ्रूट्स. झालंय आता आलोय आपण गाडीत बसलो. गाडी बघा ना टॅक्सी आहे भाऊ. ही टॅक्सी एवढी मोठी टॅक्सी आहे इकडे. आणि आता शटल आहे म्हणजे शटल केली. आता इकडनं आपल्या लोकेशनला जायचंय. भाऊनी $35 घेतलेत त्यासाठी. आणि आता बघू. काका एकदम मस्त आहेत, त्यांनी सगळं समजावून सांगितलं, एकदम विचारलं कुठे जायचंय तुम्हाला, ऍड्रेस विचारला. हेल्पफुल नेचर, एकदम हेल्पफुल नेचर आहे. आणि तिकडनं मग आपण जाणार. लोक भरली की जाणार असा विषय. आणि एअरपोर्टची गोष्ट सांगायची राहिली, एअरपोर्ट एक नंबर आहे. काय सिक्युरिटी आहे. पण अर्ध्या तासात बाहेर कुत्रे बित्रे फिरतात मस्तपैकी वास घ्यायला. बॅगेत काय आहे की नाहीये म्हणजे व्हेजिटेबल सँडविच वगैरे अशा गोष्टी अलाउड आहेत. इन्सेक्ट्स वगैरे आपण त्या खात नाही इन्सेक्ट्स वगैरे, बट ते अलाउड नाहीये इथे असं. तर आलोय आपण इथे रूमच्या इकडे. मला पहिले वाटलं की इंडियामध्येच लोक लेट येतात ते. आता 20 मिनिटं झाली वाट बघतोय त्या बाईची, जेव्हा रूमची चावी देणार आहे ती. कधी 10 मिनिटात येते बोललेली. म्हणजे आहे फॉरेनर पण मेंटॅलिटी इंडियन सारखीच वाटली मला. ठीक आहे आता काय बोलायचंय. बॅगा घेऊन कधीच उपाय मी इथे. पण इथे 421 जायचंय. तर मग आता आय डोंट नो. लेट्स सी. दमलो यार, झोपायचंय खूप. पण ठीक आहे बघू आता फ्रेश होऊन. भाई पूर्ण शांतता आहे, कोणच नाही. मला असं वाटतं की गाव साईड एरिया असतो ना, ही सिटी आहे इथली मेन. आणि विकेंडला सगळं बंद असतं. झाले आपली सकाळ. सकाळ नाही म्हणजे तुमच्याकडे सकाळ, आमच्याकडे संध्याकाळ आहे. अरे यार झोपून राहिलो कळलं पण नाही. आणि इथे काय प्रॉब्लेम आहे का, सगळं 5 वाजता बंद होतं.
सो आता बघूया, सिम कार्ड वगैरे घ्यायचं ते तर राहून जाईल. आणि उद्या संडे आहे तर मंडेलाच सगळं. एका फ्रेंडला भेटायला चाललोय इंडियावरनं, तो ऑलरेडी आला इकडे. त्याला भेटूया जरा, तो चालत चालत आता हा एक 10-15 मिनिटं. तर कसली भारी भारी शॉप्स इथे बघा. हे चालतं आता, सबवे वगैरे आहे इथे, आणि सायकल साठी वेगळं ट्रॅक आहे एक. आणि बससाठी बसच्या स्लाईडचा ट्रॅक आहे. हे बघा, हे सर आहेत, हे दिसतंय तुम्हाला, यांनी केलेलं आपलं काम इकडे यायचं. आणि ते आल्यानंतर मग त्यांनी ह्याचा कॉन्टॅक्ट दिलेला, ह्याला भेटलो, हा मित्र आपला. आता बघू काय चाललंय ते. नव्हती दिली. हा इथं अशी एंट्री आहे, आत गेली. इकडे सगळे रूम लहानच आहेत. मला पहिले वाटलं हे माझा लहान आहे, पण मी मित्राच्या रूमला गेलो पण लहान. हा हॉल छोटूसा. देन हे 3 बेडरूम आहेत. इथे एक राहतो, इथे एक राहतो, आणि हा आपला एवढूसा छोटूसा बेडरूम. पण ठीक आहे, वेल ऑर्गनाइज्ड. झोपण्यापुरता, कामापुरता ठीक आहे. आणि हे किचन एरिया, तो वॉशरूम. भाई इकडे पाऊस पडत होता. पाऊस म्हणजे आता पण पडतो, आय डोंट नो वेदर आय कॅन शो यू ऑर नॉट, पण दिसत आता का बंद झालं तसं. पण एवढा पाऊस आहे भाऊ इकडे, एवढा पाऊस आहे ना की प्रमाणाच्या बाहेर. म्हणजे आपल्यासारखं धोधो नाही पडत, बारीक बारीक रिमझिम रिमझिम, बट स्टील. आणि इथे रूम मध्ये फॅन नाहीये, तर ओले कपडे सुकवायचे कसे, हा मोठा प्रश्न आहे माझ्यासमोर. सो या ब्लॉगची एट आपण इथेच करूया, कारण की खूप आता पूर्ण दिवस, पूर्ण जर्नी सगळं मला ह्याच्यात टाकायचंय. आणि खूप तुम्ही पण एन्जॉय केली असेल माझ्यासोबतची जर्नी. एवढं काही शूट नाही केलं मी, जेवढं मला जमेल तेवढं मी दाखवलं, आणि मी अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करेल तुमच्यासाठी. आय डोंट नो की इकडे सगळीकडे शूट करायला अलाउड आहे नाहीये. आणि आजचा दिवस तर संपला, आलो राहिलो. आता उद्या तर संडे आहे, सुट्टी आहे. बघूया, मंडे पासून जर्नी देन चालू होईल कॉलेजची. आणि एक गोष्ट जाता मला एवढंच सांगायचे की भावा, तुमच्या खिशात पैसे नसताना जेव्हा तुम्ही तुमचे मित्र जे तुमचे बिल भरतात ना, त्यांना आयुष्यात कधीच विसरू नका. माझे पण असे काही मित्र होते, मागच्या 1.5 वर्षात माझ्याकडे काही नसताना त्यांनी माझी परिस्थिती समजून घेतली. परिस्थिती असं नाही म्हणता, हा परिस्थितीच, म्हणजे असं नव्हतं की माझ्याकडे पैसे नव्हते, पण अननेसेसरी गोष्टींवर मी खर्च करू शकत नव्हतं. तर त्या सगळ्यांना मला मनापासून थँक्यू बोलायचंय. नावं घ्यायला तर भरपूर भरपूर अशी नाही आहेत, पण असं यश, अक्षय, आतिश, त्यांना मनापासून खरंच थँक्यू बोलायचंय. कारण त्यांनी खूप समजून घेतलं या 1.5 वर्षामध्ये, जेव्हा माझ्याकडे काही नव्हतं आणि सगळीकडे मला खूप सपोर्ट केला. अनुष्का, बट सी कसं असतं ना, जेव्हा तुमच्याकडे सगळं असतं, तुम्हाला मला कालपासून एवढे मेसेज आले ऑल द बेस्ट, मला रिप्लाय पण ऑलमोस्ट कोणाला दिला नाहीये. 50-60+ मेसेज आलेत, कुठे चालला, काय चालला. आणि एवढं सडनली मी इकडे निघून आलोय की मला सगळ्यांना भेटता सुद्धा नाही आलं. बट ठीक आहे, नेक्स्ट टाइम जेव्हा सुट्टीवर येईल तेव्हा मी भेटेल सगळ्यांना. आणि सायोनारा, चला भेटूया.